नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मस्त असं झणझणीत चुलीवरचा चिकन रस्सा आणि रोजच्या जेवणाचा कंटाळा येतो आणि चुलीवरच्या जेवणाची चव म्हणजे काहीतरी आगळी वेगळीच असते. त्यामुळे आज मस्त असा काळा मसाल्यातला काळा चिकन रस्सा बनवायचा बेत केला. कांदा मस्त असा चिरून घेतला आणि मस्त तांबडा काळा असा भाजून घेतला आणि जळणारे आपल्यावर जळतात तसाच तो कांदा पण मी काळा काळा जाळून घेतला. मस्त असा जाळून घेतला कांदा का मग त्याची चव जराशी वेगळीच येते आणि म्हणूनच मी जरा कांदा जास्तच जाळून घेतला. त्यानंतर मग लाल मिरच्या घेतल्या 4-5 आणि आपल्या जळणाऱ्यांपर्यंत वास गेला पाहिजे असा मस्त त्याला भाजून घ्या, म्हणजे वास पूर्ण गेला पाहिजे. सगळं भाजून घेतलेले मी साहित्य एकत्र केलं आणि तो मसाला मस्त असा मिक्सरमध्ये गर 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 फिरून दळून आणला आणि इकडे पाणी गरम करायला ठेवलं चुलीवर. सगळा मसाला असा मिक्सरमध्ये गर गर फिरून वाटून घेतला आणि इकडे ठेवलं चुलीवर पातेलं. पातेल्यात टाकलं तेल. तेल असं गरम झालं, कडकडत गरम झालं आणि मग सगळा मसाला असा तेलामध्ये मस्त फ्राय करून घेतला आणि त्यानंतर मग सगळा असा गरगर हलवून घेतला. इकडे ठेवलं होतं चिकन उकडून. त्याला झालं होतं कधी एकदाच मला टाकते मसाल्यात आणि मग काय लगेच मसाला परतून घेतला आणि त्याच्यामध्ये सगळे 7 कलरचे सगळे मसाले टाकून घेतले आणि मस्त असा खमंग वास सुटला होता. कारण की काळा मसाला म्हटला की जरासं चव ही वेगळीच येते आणि मग काय सगळे मसाले एकत्र केले. मस्त असा काळा मसाला छान मिक्स करून घेतला. मग काय टाकलं चिकन आणि मस्त गरगर गरगर असं हलवून मिक्स करून घेतलं आणि मस्त असं एकत्र केलं. त्यानंतर मग आपल्या अंदाजानुसार मी पाणी टाकत गेले आणि तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी टाका. आणि मग काय काळा रस्सा हा रेडी आहे. मस्त असं चुलीवर गदागदा उकळून द्यायचं आणि आपला काळा रस्सा हा रेडी आहे. आणि मग काय कणिक असते त्याचं वाटण होतं ते मस्त असं पाण्यात हे करून मिक्स करून घेतलं आणि मग ते टाकलं त्याच्यात, म्हणजे आपला रस्सा जो असा घट्टसर होतो. आणि इकडे मस्त असा झणझणीत काळा मसाला चिकन रेडी आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.